मी आज फार महत्वाचं सांगतोय, थोडं लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा, एका राजाच्या दरबारामध्ये एक दासी काम करत होती. त्या दासीच्या मुलाला त्याच दरबारामध्ये खेळत असताना एक हिरा सापडला. तो अनमोल किमतीचा हिरा त्या पोरानं घेतला आणि आईच्या जवळ धावत धावत गेला आणि आईला सांगितलं, आई हा मला हिरा सापडलाय. आईनं पाहिलं, आईच्या लक्षात आलं हा तर हिऱ्यासारखाच वाटतोय. पण आईनं त्या लेकराला सांगितलं, बाळा हा हिरा नाही, हा तर काचाचा तुकडा आहे. म्हणून आईनं त्याच्या समोर तो फेकून दिला. पोरग खेळायला निघून गेलं. त्या आईनं पुन्हा त्या काचाच्या तुकड्याजवळ गेली, हातामध्ये घेतला आणि हिरा आहे की काच आहे हे पाहण्यासाठी ती सोनाराकडे गेली. सोनाराच्या समोर तिनं तो हिरा ठेवला. सोनाराला म्हणायला लागली, हा हिरा आहे का काच आहे मला सांगा. त्यावेळेस सोनारानं ओळखलं हा हिराच आहे. या दाशीला जर या हिऱ्याची ओळख दिली तर ही दाशी आपल्याकडून पैसे मागल. म्हणून त्या सोनारानं सुद्धा सांगितलं, बाई साहेब हा हिरा नाही हो, हा तर काचाचा तुकडा आहे. त्यानं आपल्या दुकानाच्या बाहेर तिच्या समोर तो फेकून दिला. ती दाशी तिथून निघून गेली. सोनार उठला आणि त्यानं तो हिरा उचलला आणि तो सोनार रत्न पारख्याच्या दुकानामध्ये त्या हिऱ्याची ओळख करण्यासाठी, पारख करण्यासाठी गेला. रत्न पारख्यानं हिरा समोर घेतला आणि समोर घेतल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं हा तर खरंच अनमोल किमतीचा हिरा आहे. पण या हिऱ्याची पारख जर आपण या सोनाराला करून दिली तर हा सोनार आपल्याकडून ह्या हिऱ्याचे पैसे मागायला सुरू केलं. मग त्या रत्न पारख्यानं सुद्धा सांगितलं, ए सोनारा हा हिरा नाही रे, हा तर काचाचा तुकडा आहे. त्या रत्न पारख्यानं सुद्धा सोनाराच्या समोर तो हिरा एक काचाचा तुकडा म्हणून आपल्या दुकानाच्या बाहेर फेकून दिला. पण आता मात्र त्या रत्न पारख्यानं फेकून दिलेला तो हिरा फुटून गेला. हे संपूर्ण दृश्य एक माणूस पाहत होता. तो माणूस फुटलेल्या हिऱ्याच्या समोर गेला आणि त्या हिऱ्याला त्यानं प्रश्न विचारला, का रे हिऱ्या, इथून पाठीमागं तुला 2 वेळेस लोकांनी फेकून दिलं तर तू फुटला नाही आणि तू आता का रे फुटला. त्यावेळेस हिऱ्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. हिरा म्हणला, दादा अगोदर ज्या दाशीनं मला फेकून दिलं त्या दाशीला माझी किंमत माहीत नव्हती, मला काही वाटलं नाही. पण आज या रत्न पारख्याला माझी किंमत माहीत असून सुद्धा यानं मला रस्त्यावर फेकून दिलं, याचं मला प्रचंड दुःख झालं, म्हणून मी तुटून गेलो. अर्थात तात्पर्य एवढंच आहे माझ्या दादानो, आपल्या जीवनामध्ये हिऱ्यासारखी माणसं येतील. ती माणसं रत्न पारख्यासारखी ओळखून त्यांना सांभाळायला शिका. ज्या दिवशी तुम्ही ओळखून सुद्धा त्यांना फेकून देण्याची तयारी ठेवताल त्या दिवशी ती माणसं तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाहीत. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा.